नमस्कार मंडळी, स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये। मी आज आहे अगस्त्या लेकच्या काठावर। हा लेक बदामीमध्ये आहे आणि 2 दिवस आम्ही ऐहोले, पट्टडकल, बदामी असा प्रवास केला। बदामी म्हणजे ही चालुक्यांची 6 ते 8व्या शतकातली राजधानी, ज्याला वतापी असंही म्हटलं जायचं। अतिशय सुंदर जागा आहे। जर तुम्हाला भारताच्या इतिहासामध्ये रस असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता। 2 दिवस आम्ही पट्टडकल, ऐहोले, बदामी असा प्रवास केला। तर तुम्हालाही मी आता या प्रवासावर घेऊन जाणार आहे, तर चला माझ्यासोबत। आता आम्ही बदामी स्टेशनमधून बाहेर पडतो आहे। आता वाजलेत 10:30 आणि आमची ऑलमोस्ट 1 तास लेट आहे ट्रेन आज। तर आता मी ऑटोमध्ये बसून आमच्या हॉटेलकडे जाऊ। 1.5 तास लेट आहे ना ट्रेन आपली? 1 तास लेट आहे। 1 तास लेट आहे ट्रेन। 9:15 काल 9:20 पोहोचणार हो, 10:20 काल निघालो पण आम्ही लेट, ऑलमोस्ट पाऊण तास लेट निघाली ट्रेन आणि मग ते पुढे लेट होत गेलं। आता आमच्या ऑटो आहे तिथे, त्यात बसून आम्ही आधी हॉटेलला जाऊ आणि मग आजच्या दिवसाची सुरुवात करू। पार्किंग फीस पंचायत गाड़ी हे दुर्गा मंदिर। नाव दुर्गा मंदिर असलं तरी खरं तर हे सूर्यदेवाचं मंदिर आहे। दुर्गा हे नाव नंतर पडलं। दुर्ग म्हणजे किल्ला। या मंदिराच्या आसपास किंवा वरच्या बाजूला नंतर मराठ्यांच्या काळात एक तटबंदी किंवा किल्ला बांधला गेला होता, म्हणून याला दुर्गा मंदिर म्हणायला लागले। म्हणजे हे दुर्गादेवीचं मंदिर नाही आहे। बाहेर एवढं गरम असताना आत थंड वाटते, छान। नाही, हा अखंड दगड नाही आहे। हां, हे जोडलेत, हे एक दगड नाही आहेत। पण कधी काळी हे सगळं आणून जोडलं आहे आणि रंग केलेलं असणार, हे सगळं रंगीच होतं। आता सगळे रंग फेड झालेत त्याचे। इथे बघा, इथे कोरीव काम प्रत्येक खांबावरचं वेगळं आहे। ते काय नाचणाऱ्या मूर्ती आहेत। या खांबावरचं कोरीव काम वेगळं आहे। हां, म्हणजे बासरी, मृदुंग हे ते टाळ वाटत आहेत, हे डान्स करतोय। बेड खाली ठेव। मला फक्त 2 मिनिटं द्या, तर 2 मिनिटं तुम्हाला चांगली माहिती सांगतो। हां, नवीन आले मंदिराचं नाव ना जरी नागखान असलं तरी पण कुठल्याही खानाशी याचा संबंध नाही असं बोलतात का। इकडे एक लाडखान नावाचा माणूस राहत होता, त्याच्या नावावरून ते लाडखानाला सुरुवात केली। पण जर तुम्ही मंदिराच्या पुढे आलात तर तुम्हाला विविध शिल्प दिसतात। जसं समोर एक गजलक्ष्मीचं शिल्प आहे, त्याच्या समोर ना छत्र छामर म्हणजे ज्याला आपण मोर्चे गाणी छत्र म्हणतो, त्याचं समोर एक शिल्पांकन आहे, सगळ्यात सुंदर आहे ते। त्याच्या खाली तुम्हाला दुसरे गण आणि ते सगळे व्यवस्थित विविध नक्षी वगैरे दिसते। इकडे या बाजूला काही योद्ध्यांची शिल्प आहेत।
कारण म्हणजे लाडखान मंदिरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा नक्षी दिसतात ज्या समृद्ध देशी संबंधित आहे. जसं का तिथे गजलक्ष्मीचं शिल्प आहे, चालुक्यांची छत्र छामर किंवा छत्र आणि मोरचेल अशी शिल्प आहेत ती तिकडे दिसतात. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन असतील ज्याच्यामध्ये आपल्याला व्याल, कीर्तिमुख, त्याच्यानंतर मोर, त्याच्या वेगवेगळ्या नक्षी असा बघायला मिळतात. शीर्षासन केलेल्या किंवा मग योद्धे आणि त्यांच्यासोबतच्या काही लढाईचे प्रसंग असे सुद्धा बघायला मिळतात. आणि आतमध्ये जर गेलात तर आतमध्ये तुम्हाला मोठा नंदी मंडप बघायला मिळतो. तर त्या नंदी आपण बघू पहिला. हम्पीला पण असंच आहे, हो, हो, हो. पाणी आहे इथे खाली. आणि जर ना बघितलं तर म्हणजे चांगले चौकोनी गर्भगृह म्हणण्यापेक्षा आतमध्ये गर्भगृह आहे. हां, आतमध्ये गर्भगृह आहे आणि मोठं चांगलं सुंदर शिवलिंग आहे. आणि हा नंदी मंडप आहे. ॲक्च्युली कसं असतं, मंदिराचे जसे भाग असतात म्हणजे बाहेरचं ते आवार असतं, बाहेरचा आवार असतं, मधला मंडप असतो किंवा त्याला अंतराळसुद्धा म्हणतात. पुढे आलं की हा नंदी मंडप आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दक्षिणेकडच्या मंदिरात आपल्याला असं दिसतं की नंदी मंडप नंदी मंडप बघायला मिळतो. आणि त्याच्या पुढे गेलं की गर्भगृह, आणि गर्भगृहामध्ये मुख्य शिव हा आपल्याला दिसतो. शिवाची पिंड खूप मोठी आहे. हो. शिवाचे द्वारपाल बघितले का? आम्ही आलो ते 2 गेट आहेत बेसिकली. आम्ही एका गेटमधनं आत आलो, आल्यावर लेफ्ट साईडला, आणि आल्यानंतर राईट साईडला सुद्धा आपल्याला समोर काही मंदिरं दिसतील. राईटला म्हणजे आता तिथे मागे त्या साईडला. तर आता जर आमच्याकडे वेळ कमी आहे सो आम्ही तिथे जाऊन मंदिरं बघत नाही आहोत. पण बेसिकली ऐहोळे म्हणजे ही मंदिर स्थापत्यकलेची शाळा असं आपण म्हणू शकतो, कारण इथे ते प्रॅक्टिस करायचे खूप सारी इथे मंदिरं आहेत जी त्यांनी बांधलेली आहेत. प्रयोगशाळा, बेसिकली स्थापत्यकलेची प्रयोगशाळा म्हणून आपण यांना म्हणू शकतो. हा सगळा एकच दगड आहे आणि या दगडाच्या मध्ये आपल्याला हे जी गुहा आहे किंवा हे जे मंदिर आहे ते आपल्याला कोरलेलं दिसतं आहे. तर मी एकदा पटकन आत जाऊन दाखवतो आतून मंदिर कसं आहे ते. इथे ना आपल्याला रंग केल्याचे पण काही असं आढळतं की हे कधी काळी रंगीत होतं. इथे रंग होते, आता इथे रंग दिसत नाही आहेत. रावळपाडी लेणीतील नटराज शिल्प हे खूप आकर्षक आणि लयबद्ध आहे. या शिल्पात शिवनृत्याच्या मुद्रित आहेत आणि त्यांना सप्तमातृका म्हणजे 7 देवी मातांचा समूह हे त्यांचं नृत्य पाहत आहे. या 7 देवी माता म्हणजे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या हिंदू धर्मातील 7 शक्तिशाली देवी मानल्या जातात, ज्यांनी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अवतार घेतला होता. या मातांच्या बाजूला शिवपुत्र गणेश आणि वीरभद्र यांची शिल्पेही कोरलेली आहेत. तुम्हाला शैव द्वारपाल त्या भागात सुद्धा या 2 भागात बघायला मिळतात. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक महिषासूर मर्दिनी बघायला मिळते. इकडे ते पण वराह. हो. जर समजा फक्त बोलताना इथे पटकन महिषासूर मर्दिनी बघायला मिळते. 1 2 3 4 हात आणि इकडचे 4 हात म्हणजे 8 हात आहेत. आता एका हातामध्ये शंख, याच्यामध्ये ढाल आहे, एका हाताने त्या महिषाचं तोंड पकडलं आहे, एका हातामध्ये हे धनुष्य किंवा धनुष्यच आहे. त्यानंतर त्रिशूळ आहे, हा खांडा आहे म्हणजे सरळ पात्याची तलवार आहे, एकामध्ये चक्र आहे आणि एक हात असा ठेवलेला आहे. तर साधारण महिषासूर मर्दिनीची मोठं शिल्प हे बघायला मिळतं. आणि समोर बघितलं तर आपण चालुक्यांच्या राज्यात आहोत.
तर तुम्हाला मगाशी जसं आपण बघितलं तर तसं तो वराह बघायला मिळतो. मगाशी आपण त्या मंदिरामध्ये दुर्गा मंदिरामध्ये सुद्धा वराह बघितला आणि इथे पण वराह बघतोय. वराह म्हणजे विष्णूचा अवतार आहे तो. आणि तुम्ही जर बघितलं तर त्याने नागांवर पाय दिला आहे आणि ती जी समुद्रात गेलेली जी भूदेवी होती ती त्याने बाहेर काढली आहे आणि ती भूदेवी वराहाच्या हातावर बसलेली आहे. त्याचे जे 4 हात आहेत त्याच्या एका हातामध्ये शंख, याच्यामध्ये चक्र, 2 हात असे त्याचे त्याने एक कमरेवर ठेवला आहे आणि एक असा ठेवला आहे. तुम्हाला एक इंटरेस्टिंग बघायचं तर हा एक वराचा जो हात आहे त्याने त्या देवीला भूदेवीला दिला. हां, त्याच्यामुळे असा तो सुंदर असा नृवराह आपल्याला बघायला मिळतो. चला पुढे निघूया. चला चला. किती वेळ, किती टाइमपास करतो हा पुष्कर आला ना की असंच होतं सगळीकडे. हा पुष्कर आला ना हो हाच तो की असंच होतं. चला चला करतो. चला आता खरंच जाऊया. आपले 3 स्पॉट बघून झाले. 3 म्हणजे एकतर ऐहोळे झालं, एक शिवा आपण केव्ह बघितली आणि आत्ता लंच झाला आमचा. लंच पण खूप छान होता. आम्ही आत्ता आलो आहोत पट्टाडकलला. हे आहे आपलं मेन गेट जिथून आपण एंट्री घेतो. एंट्री घेतल्यावर ते लेफ्ट साईडला आपल्याला तिकीट काउंटर दिसेल, तिथून आपण तिकीट घ्यायचं आहे. आणि जो मेन कॉम्प्लेक्स आहे तो आपल्या राईट साईडला आहे. समोर दिसतोय हा सगळा पट्टाडकलचा कॉम्प्लेक्स आणि सगळी विविध मंदिरं आपल्याला इकडे पाहायला मिळतात. पट्टाडकल म्हणजे इथे राज्याभिषेक व्हायचा त्या काळच्या राजांचा. तो पट्टाडकलचा आपण जर इंग्लिशमध्ये अर्थ बघायला घेतला तर तो स्टोन ऑफ कोरोनेशन असा होतो. म्हणजे राज्याभिषेकाचा दगड असं आपण एक ट्रान्सलेशन केलं तर ते तसं होतं. मंदिरांचा एकत्र आहे. इथे आपल्याला एक शिरच्छेद केलेला नंदी दिसतो आणि आपण बघतो की बऱ्याच मंदिरांमध्ये अशा मूर्ती आपल्याला दिसतात ज्यांचे डोकं तोडलेलं असतं किंवा जसं आपण मागे बघतो शिरच्छेद झालेला असतो. तर हे शत्रूने एक मानसिक दबाव आणण्यासाठी की आम्ही तुमच्या मूर्तींचा शिरच्छेद केला किंवा तुमच्या देवांच्या मूर्तीचा आम्ही डोकं वेगळं केलं आहे, हे असं दाखवतं की म्हणजे तुमच्या देवांमध्ये काही शक्ती नाही आहे किंवा आम्ही किती पॉवरफुल आहोत तुमच्या देवांपेक्षा, हे दाखवण्यासाठी हे सतत आपल्याला दिसतं बऱ्याच ठिकाणी केलेलं. तरी आपल्याला इथे पण दिसतं. आतमध्ये पण जी मूर्ती आहे, जे लिंग आहे, शिवलिंग आहे, ते पण तोडलेलं आहे. तर असं आहे. इथे बरीच मंदिरं पण अशी आहेत की जी म्हणजे पूर्णतः उद्ध्वस्त तर केली नाही आहेत, पण काही प्रमाणात तोडफोड झालेलीच आहे त्या मंदिरांची. इथे जर तुम्ही गाईड घेतला तर तुम्हाला माहिती पण चांगली मिळू शकते, पण तुम्हाला गाईड घ्यायचा नसेल, थोडा महाग वाटत असेल, तर प्रत्येक मंदिराच्या समोर अशी आपल्याला एक बोर्ड दिसतो, त्याच्यात मंदिराची सगळी माहिती लिहिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता.
ह्या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये, पट्टदकलच्या कॉम्प्लेक्समध्ये जे एकमेव ॲक्टिव्ह मंदिर आपण ज्याला म्हणू शकतो की जिथे अजूनही पूजा होते, ते मंदिर म्हणजे इथे जे मागे दिसते ते विरूपाक्ष मंदिर. आणि इथे आतमध्ये नंदी आहे, आपण बघूया आतमध्ये जाऊन. आणि समोर आहे ते इथे ते शिवलिंग आहे. हे मेन विरूपाक्षाचं मंदिर. इथे आतमध्ये शिवलिंग आहे. तिथे समोर आम्ही आता जाऊन आलो, तिथे नंदी आहे. आणि असं म्हणतात की ज्या मंदिरात नंदी असतो तिथेच शंकराची पूजा होते किंवा तिथे शिवलिंगाची पूजा होते. तर असं मी मगाशी म्हणालो की हे एकमेव मंदिर आहे जे ॲक्टिव्ह आहे, जे इथे पूजा होते. तर आता आपण आज जाऊन बघूया. समोर ह्या मंदिराची एंट्री आहे आणि इथून आम्ही आत आलो. आणि इथे आपल्याला दोन्ही बाजूला पिलर्स पाहायला मिळतात, ज्या पिलर्सवर ना रामायण आणि महाभारत, मोस्टली रामायण आणि महाभारतच्या कथा कोरलेल्या आहेत. इथे समोर येते गर्भगृह, मगाशी ज्याचा पण व्हिडिओ मी काढला. आणि इथे आपल्याला दिसतं आहे की इथे समुद्र मंथन केलं आहे. इथे आपल्याला साप दिसतं की याने पकडलं आहे आतामध्ये, आणि इथे समुद्र मंथन कोरलेलं आहे पूर्ण. ह्या पिलरवर ही सगळी रामायणाची कथा कोरलेली आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आपल्याला जटायू पाहायला मिळतो इथे. आणि या बाजूला ते महाभारत. प्रॉमिनंटली आपल्याला दिसतं की इथे भीष्म पितामह आहेत जे धनुष्याच्या बेडवर झोपलेत. ते कृष्ण आहे, इथे कृष्ण अर्जुन आहेत. ते भीम आहे, भीम आणि दुर्योधनाची ते फायटिंग दाखवली. आणि इथे पट्टदकलचा कॉम्प्लेक्स इथे आहे मागे. आणि या मेन गेटपासून आम्ही आत्ता बाहेर आलो. आणि इथे मेन गेटच्या समोर आपल्याला सगळी ते दुकानं मिळतील, चहा, कॉफी, नारळ पाणी. तुम्हाला जेवायचं असेल तर इथे आम्ही दुपारी जेवलो होतो, ती पण जागा इथेच आहे, तर ते पण अवेलेबल आहे. गोड आहे, मस्त आहे, गोड आहे पाणी, छान. तर आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही शाकंभरी देवीच्या मंदिरापासून करतोय.
आम्ही आता आलो आहोत शाकंभरी मंदिरामध्ये. शाकंभरी हे अन्नपूर्णेचं रूप आहे आणि जेव्हा पूर्ण जगभरात दुष्काळ पडला होता, जेव्हा खायला अन्न वगैरे काही नव्हतं, अशावेळी देवीने फळांची भाज्यांची उधळण करून जगात सगळीकडे अन्न आणलं. म्हणून त्याला शाक म्हणजेच शाकाहारीचा शाक म्हणजे फळं भाज्या म्हणून देवीला शाकंभरी असं म्हणतात. तर आता आपण आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया. इथून दर्शनाची लाईन सुरू होते. हां, अगेन्स्ट द लाईट होता. पण आज रविवारची गर्दी आहे. दर्शन तर आमचं घेऊन झालं, पण आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती. आम्हाला 2-1.5 तास तरी लागले. तर तुमचं जर हे स्किप तुम्ही करू शकता तर तुम्ही हां, वेळ नसेल तर आधी बदामीच्या ज्या केव्ज आहेत त्या तुम्ही केव्ज आधी बघून या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे येऊ शकता. कारण जे बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्किप होता. मंदिर पण सुंदरच आहे, फक्त असं आहे की ते लाईन जास्त असेल तर वेळ जातो आणि मग तुमचं जी बस असेल ट्रेन असेल त्या वेळेप्रमाणे मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघायला मिळणार नाहीत. तर तुम्हाला जर आर्किओलॉजिकल हिस्टॉरिकल गोष्टींमध्ये जास्त रस असेल तर आधी त्या केव्स बघून या. कारण हे जवळजवळच आहे दोन्ही. म्हणजे बदामीच्या ज्या केव्ज आहेत ते आणि शाकंभरी मंदिर जवळ आहे. एक 10 मिनटाचा फरक आहे. तर गोष्टी होऊ शकतात दोन्ही गोष्टी, पण वेळेची कमी असेल तर मी म्हणेन आधी केव्स बघून या, मग मंदिराकडे या. तर आता आम्ही आलो आहोत बदामीला. हा समोर दिसतोय तो बदामीचा पार्किंग लॉट आहे आणि इथून खालून आपल्याला एंट्री मिळते. तिथे समोर येते, तिथे आपल्याला तिकीट्स घ्यावं लागतं. व्हिडिओ कॅमेरा असेल तर 25 रुपये आणि ड्रोन अलाउड नाही आहे, तर ड्रोन तुम्ही आणू नका. जर तुमच्याकडे मोठा ट्रायपॉड असेल तर ट्रायपॉड पण कधी कधी ते अलाव करत नाहीत. आम्हाला ऐहोळे आणि पट्टडकलला पण ट्रायपॉड त्यांनी अलाव केला नव्हता, ठेवून घेतला होता. तर इथे तर आम्ही ट्रायपॉड आणलाच नाही आहे. एक छोटं सेल्फी स्टिक आहे कॅमेऱ्याची, तेवढंच आहे. आता केव्ह नंबर 1मध्ये आपण जाऊया. इथे समोर आपल्याला 18 हातांची शंकराची मूर्ती दिसते. इथे खाली गणपती आहे आणि कार्तिकेय बसलेला आहे, असं हे कोरलेलं आहे. समोर येते अर्धनारीश्वर, शिव आणि पार्वती दोघांची मूर्ती. काल आपण पट्टडकलला पण बघितलं की जी पण नंदी होता त्याचा पण शिरच्छेद केला होता. इथे पण आपल्याला नंदी दिसतो, त्याचा पण शिरच्छेद केलेला आहे. तिथे आतमध्ये शिवलिंग आहे. तर ही पहिली केव्ह आहे, केव्ह नंबर 1. ती शंकराची केव्ह आहे, म्हणजे इकडे शंकराला डेडिकेटेड आहे. केव्ह नंबर 2 आणि 3 ह्याच्यामध्ये त्या केव्ज आहेत त्या विष्णूला डेडिकेट केल्यात. आणि जी चौथी केव्ह आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला जैन धर्माचा जास्त इन्फ्लुएन्स दिसून येतो.
तर आपण आता दुसऱ्या केव्सकडे जाऊया. इथे आहे केव नंबर 1. तर अचानक खूप गर्दी झाली म्हणून आम्ही थोडंसं मागे आलो आणि इथे मागे आपण वर जाऊ. आपल्याला थोडं चालत जावं लागेल चढून. तर तिथे आहे केव नंबर 2, 3 आणि 4. तर वराह आणि दक्षिणेकडचे पालव यांच्यात सतत युद्ध व्हायची. तर ह्याच्यात त्यांनी असं केलं आहे की चालुक्यांचं चिन्ह म्हणजे वराह भूदेवीला पाताळ लोकातून वर काढतो आहे. भूदेवी म्हणजे चालुक्यांचं साम्राज्य. ते पाताळ लोक म्हणजे पाताळात जो साप आहे खाली ते म्हणजे त्यांनी पालवांना म्हणजे पालव आहेत ते की जे दक्षिणेकडे होते म्हणजे ते पाताळात असं त्यांनी केलं आहे. म्हणजे जेव्हा चालुक्यांनी पालवांना हरवून त्या साम्राज्याला वर काढलं म्हणजे पालवांना हरवून ते वराह भूदेवीला वर घेऊन आला असंही डेडिकेट करतं हे पूर्ण जे स्कल्पचर आहे ते. तर असं आपण एक सांस्कृतिक पण ते चिन्ह आहे प्लस एक पॉलिटिकल मेसेज पण त्यातून त्यांनी दिला आहे. तर आता आपण तिसऱ्या केव्हकडे जाऊया. तर ही केव्ह नंबर 2 विष्णूची होती. ती आपल्याला विष्णूचे सगळे दशावतारवर पाहायला मिळतात. मत्स्यावतार आहे. आता आपण तिसऱ्या केव्हमध्ये जाऊया. ही आहे केव्ह नंबर 3. खालच्या दोन्ही केव्सपेक्षा ही जरा आकाराने मोठी वाटते आणि आतल्या मूर्ती आहेत ना त्या पण त्याचा आकार खूप मोठा आहे. आणि सगळं हे रेड सँडस्टोनपासून कोरलेलं आहे. हा पूर्ण वर रेड सँडस्टोनचा डोंगर आहे. ते पण अर्धवट कोरून त्यांनी इथपर्यंत येऊन सोडलं आहे. ते त्याच्या पुढे कोरलं नाही आहे. पण हे आतमधलं काम कसलं सुंदर आहे. तर इथे येऊन तुम्ही गाईड घ्या किंवा आधी माहिती वाचून या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मूर्ती मागचं म्हणजे त्यांनी इतकं बारीक कोरीवकाम केलं ना सगळीकडे आणि प्रत्येकाच्या मागे काहीतरी एक महत्त्व आहे. काहीतरी एक स्टोरी आहे किंवा एक मेसेज आपण म्हणू शकतो. तो मेसेज त्यांनी लिहिला आहे कोरला आहे. ते विष्णू कोरलेला दिसतो आणि या बाजूला वराहाची मूर्ती आहे. आणि हे जे पिलर्स आहेत ना हे मागच्या आपण जे 2 केव्स बघितल्या त्या केव्सपेक्षा हे साईजने पण मोठे आहेत आणि याच्यावरचं काम पण तेवढंच बारकाईने केलेलं आहे. जसं हे बघा हे खूप बारकाईने केलेलं कोरीव काम आहे. आणि या केव्हची हाईट पण जास्त आहे बाकीच्या 2 केव्सपेक्षा. नरसिंहा ही समोर दिसते ती नरसिंहाची मूर्ती कोरली आहे. अजून केव्ह नंबर 3 करून आपण आलो की आपल्याला इकडे एक छान व्ह्यू दिसतो. खाली अगस्त्या लेक आहे. हा समोर दिसतो हा सगळा अगस्त्या लेक. तिथे समोर दिसतंय ते भूतनाथ टेम्पल. ते पण शंकरालाच डेडिकेटेड आहे. आणि या बाजूला दिसतोय हा बदामीचा किल्ला. थोडासा झूम करतो.
इथे आपल्याला काही स्ट्रक्चर्स दिसतात. इथे समोर इथून रस्ता वर जातो. इथे एक मंदिर आहे, त्याला लोअर शिवालय म्हणतात. इथे एक मंदिर त्याला अपर शिवालय म्हणतात. ही आहे केव नंबर 4. हे आपल्याला जैन इन्फ्लुएन्स खूप जास्त पाहायला मिळतो. आपण आता जाऊन बघूया. समोर एक मूर्ती दिसते. त्या 4ही केव्समधली ही सगळ्यात छोटी केव आहे आकाराने, आणि जी मूर्त्यांची जी स्कल्पचर्सची जी साईज आहे ना ती पण लहान आहे इतर केव्सपेक्षा. 3 नंबरची केव सगळ्यात मस्त होती. खूप ग्रँड म्हणता येईल आपल्याला, अशी मोठी होती ती केव. एक वर्ड ऑफ ॲडवाईस की जर तुम्ही इथे जेव्हा इथे येत असाल तेव्हा विकेंड सोडून किंवा सुट्टीचा दिवस सोडून कधीही या, कारण इथे खूप गर्दी होती केव्सना. आणि एवढी गर्दी होती की नीट आम्हाला असं बघता पण नाही आलं. मला नीट कवर नाही करता आलं. जेवढं करता आलं तेवढं मी केलं आहे, जेवढं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आत्ता आम्ही आलो आहोत आपली आजच्या दिवसाची शेवटची जागा, म्हणजे हे भूतनाथ मंदिर. तर हे मंदिर पण ॲक्टिव्ह टेम्पल नाही आहे. इथे पण आतमध्ये आपल्याला अशी काही पूजा वगैरे होताना दिसत नाही, पण हे शंकराला डेडिकेटेड आहे. मुख्य मंदिर आहे ते इथे आहे समोर, आणि इथे आसपास आपल्याला अजूनही काही लहान लहान मंदिरं पाहायला मिळतात. त्या कुठल्याच मंदिरांमध्ये मूर्ती नाही आहे, त्यामुळे ही ॲक्टिव्ह मंदिरं नाही आहेत. पूजा अर्चा कुठेही होत नाही. त्याचे पॅटर्न आहेत का असं कोरल्यासारखे आहे. हे कोरले आहेत. सगळीकडे शिवलिंग कोरली आहेत. समोर शिवलिंग आहे, इथे कोरलंय, इथे कोरलंय. इथे दशावतार आपल्याला दिसतात. नरसिंह आहे, गणपती आहे, ते वराह अवतार आहे समोर. हा विष्णू, परत शंकराची एक पिंड कोरली आहे. इथे एक म्युझियम पण आहे. म्युझियमला जायचं असेल तर समोर तिकीट आहे, तिथून काढून जाऊ शकतो. आणि या साईडला जो बदामी किल्ला आहे त्या किल्ल्याची एंट्री इथून आहे, तर आपण इथून जाऊया. इथे सगळीकडे माकडं खूप आहेत. बॅग पर्सेस वगैरे जरा सांभाळून. आता आम्ही बदामीचा किल्ला चढायला सुरुवात केली आहे. अर्ध आलो आहे मे बी, कारण इथे समोर 2 रस्ते जातात. एक रस्ता इथे समोर जातो, तो तिथे एक मंदिर आहे तिथे जातो, आणि हा रस्ता आहे तो अजून वर घेऊन जातो आपल्याला. तर आपण अजून वर जाऊया.
इथे किल्ल्यावर तेवढी गर्दी दिसत नाही आहे आम्हाला, जेवढी खाली अगस्त्या लेकवर भूतनाथ टेम्पलपाशी किंवा जे आपण केव्स बघितल्या तिथे जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी इथे नाही आहे. पण पायऱ्या आहेत, चढावं लागणार. ऊन असेल तर थकायला पण होणार खूप. तर तुम्ही जर इथे येत असाल, या किल्ल्यावर तुम्हाला जायचं असेल तर पाणी ठेवा बरोबर. आणि आता अगदी डोक्यावर आहे सूर्य, दुपारचे 1:30 वाजलेत. अजून काय आपण पोचलो नाही आहे वर, बरंच आहे चढण्यासारखं. तिथं गोल घुमट स्ट्रक्चर्स आहेत तिथे काही, किंवा त्याकडचे वॉच टॉवर्स असतील. आपण थोडंसं पुढच्या बाजूला जाऊन बघूया. वाव, हे वॉच टॉवर्स आहेत. इथे असं वर दगड दिसत आहेत, पायऱ्या बनवल्यासारखं बनवलं आहे. तिथून असं वर जायला रस्ता आहे. इथे पण आहे. आणि या बाजूला आपल्याला सगळं बदामी शहर दिसतं, बदामी टाऊन, गाव जे पण आपण म्हणू. कोठारासारखंच काहीतरी असू शकतं. आतमध्ये पूर्ण पोकळ आहे आणि हे असंच स्ट्रक्चर असणार पूर्ण वरपर्यंत. हे आता तुटलं आहे. आणि इथे जे दगड दिसत आहेत, हे इथून वर जायला चढायला रस्ता आहे. म्हणजे इथून ती माणसं अशी वर जात असणार आणि वरून आसपासच्या सगळ्या भागावर त्यांचं नियंत्रण किंवा लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग झाला असू शकतो. आता आम्ही बदामी किल्ल्याच्या अगदी टॉपला आहोत आणि इथून आपल्याला मागे ते अगस्त्या लेक दिसतो. तिथे समोर केव्ज आहेत जिथे आपण मगाशी होतो आणि त्या साईडने आपण या मंदिराचा व्ह्यू घेतला होता. तर हे किल्ल्यावरचं सगळ्यात टॉपला असलेलं मंदिर. हे पण शंकराचं मंदिर आहे, पण आतमध्ये काही मूर्ती किंवा असं काही नाही आहे. आता आपण खाली उतरायला सुरुवात करूया. चला. तर आता आम्ही हा किल्ला उतरतोय आणि याच्यानंतर काही आपलं काही बाकी नाही आहे ना. आज तर सगळं झालं. तर आता फक्त आमचा लंच बाकी आहे आणि लंच नंतर आम्हाला जी ट्रेन पकडायची आहे, 4:15ची ट्रेन आहे. तर ती ट्रेन पकडून आम्ही परत मुंबईला जाणार. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. आणि बदामी, ऐहोळे, पट्टडकल ही ट्रिप तुम्हाला करायची असेल तर जरूर करा, कारण अतिशय सुंदर आहे. व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता आलं तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न केला, पण हे स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचं जे सुख आहे ते वेगळंच आहे. त्यामुळे तुम्ही नक्की इथे या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.